Hello friends, today we are study development of endosperm. Now what is endosperm? Endosperm is a mass of nutritive tissue which feed to the developing embryo. The endosperm development takes place after the fertilization. In post-fertilization changes within the ovule, the embryo and endosperms are developed simultaneously. It develops from the triploid primary endosperm nucleus. एंडोस्पर्मची जी निर्मिती होते ती ट्रिप्लॉइड प्रायमरी एंडोस्पर्म न्यूक्लियस. आता प्रायमरी एंडोस्पर्म न्यूक्लियस कसा तयार होतो तर आपण फर्टिलायझेशन पाहिलं. डबल फर्टिलायझेशनमध्ये एक मेल गॅमेट जो असतो तो सेकंडरी न्यूक्लियसशी फ्यूज होतो आणि त्यापासून आपल्याला प्रायमरी एंडोस्पर्म न्यूक्लियस मिळतं. त्याच प्रायमरी एंडोस्पर्म न्यूक्लियसचं रिपीटेडली डिवायडेशन होतं, डिव्हिजन होतं मायटॉटिकली, अँड टू फॉर्म द टिश्यू, that tissue is called as a endosperm. What is endosperm? Actually, endosperm is a mass of nutritive tissue. How it is developed? It is developed from the triploid primary endosperm nucleus. Repeatedly divides mitotically to form the tissue called as a endosperm. The development of the endosperm and embryo occurs simultaneously in post-fertilization changes. हे खूप महत्त्वाचं आहे का एम्ब्रियोची आणि एंडोस्पर्मची वाढ ही एम्ब्रियो सॅकमध्ये एकाच वेळेस सुरू होते, एकाच वेळेस असते. सगळ्यात महत्त्वाचं आहे का असं होत नाही का एंडोस्पर्म पहिल्यांदा तयार होतो आणि नंतर एम्ब्रियो तयार होतो, तसं नाही होता. एम्ब्रियो आणि एंडोस्पर्म सायमल्टेनियसली वाढतात. त्यातल्या त्यात अँजिओस्पर्ममध्ये एंडोस्पर्म ग्रोज फास्टर दॅन द एम्ब्रियो. एम्ब्रियोच्या वाढीपेक्षा ही एंडोस्पर्मची ग्रोथ ही फास्ट असते. मग आता एंडोस्पर्म्स किती प्रकारचं आहे, कशाच्या आधारावर ते डिवायडेशन होतं त्यांचं. ऑन द बेसिस ऑफ मोड ऑफ डेव्हलपमेंट एंडोस्पर्म्स आर ऑफ 3 टाईप्स. 3 प्रकारचे एंडोस्पर्म आहे. पहिल्याला म्हणतात न्यूक्लियर टाईप, दुसऱ्याला म्हणतात सेल्युलर टाईप, तिसऱ्याला म्हणतात हेलोबियल टाईप. या ठिकाणी थोडक्यात तुम्हाला या डायग्रॅममध्ये हे 3 एंडोस्पर्मचं कशा पद्धतीने डिवायडेशन आणि डेव्हलपमेंट होतं हे तुम्हाला पाहायला मिळेल. आता आपण वन बाय वन एक एक एंडोस्पर्मची माहिती घेऊ. सगळ्यात अगोदर पाहू आपण न्यूक्लियर टाईप ऑफ डेव्हलपमेंट ऑफ एंडोस्पर्म. कोणत्याही एंडोस्पर्मची निर्मिती होण्यासाठी पहिल्यांदा प्रायमरी एंडोस्पर्म न्यूक्लियस असणं महत्त्वाचं आहे. न्यूक्लियर टाईप ऑफ डेव्हलपमेंटमध्ये कसं पद्धतीने एंडोस्पर्म तयार होतो ते पाहू आपण. इन दिस टाईप ऑफ डेव्हलपमेंट ऑफ endosperm, primary endospermic nucleus repeatedly divides mitotically without wall formation to produce the large number of nuclei. याचा अर्थ असा आहे का या डेव्हलपमेंटमध्ये प्रायमरी एंडोस्पर्म न्यूक्लियसचं काय होतं, डिवाइड्स होतात ते मायटॉटिकली, म्हणजे एक न्यूक्लियसपासून 2, 2चे 4 असे अनेक न्यूक्लियाई तयार होतात. आणि ह्या न्यूक्लियसच्या पेरिफेरीला जातात, ते म्हणजे वॉलच्या कडेला जातात. का जातात? कारण मध्ये व्हॅक्युल्स तयार होते. ए बिग सेंट्रल व्हॅक्युल्स
appears in the center of the cells, pushing the nuclei toward periphery. Later, नंतर काय होतं, wall develops between the nuclei and hence it is called as a multicellular endosperm. समजलं का? अतिशय सोपं आहे का. प्रायमरी एंडोस्पर्मिक न्यूक्लियस काय करतो तर डिवाइड्स अँड रिडिवाइड्स मायटॉटिकली. अनेक न्यूक्लियाई तयार होतात. या सेंट्रल भागामध्ये व्हॅक्युल्स तयार होते, ती मोठी असते आणि त्याच्यामुळं काय होतं ते या न्यूक्लियाई पेरिफेरीला जातात आणि नंतर त्या प्रत्येक न्यूक्लियसच्या भोवती वॉल तयार होते, म्हणजे सेल तयार होतात. अशा पद्धतीने अनेक सेलच्या समूहाला या ठिकाणी एंडोस्पर्म असं म्हणायचं. आता काय होतं, बट इन सेव्हरल केसेस सेल वॉल फॉर्मेशन रिमेन्स इनकम्प्लीट. काहीमध्ये काय होतं तर सेल वॉल फॉर्मेशन हे इनकम्प्लीट असतं. कशामध्ये होतं असं मग, व्हीट माहीत असेल तुम्हाला, सनफ्लावर माहीत असेल आणि कोकोनट. परंतु कोकोनट हॅज अ मल्टीसेल्युलर एंडोस्पर्म in the outer parts and free nucleus as well as vacuolated endosperm in the center. म्हणजे जसं आपण पहिल्यांदा पाहिलं तशाच पद्धतीने कोकोनटमध्ये होतं. कोकोनटमध्ये काय होतं तर मल्टीसेल्युलर एंडोस्पर्म आहे. आता तुम्ही पाहिलं असेल एंडोस्पर्म कसा असतो कोकोनटमध्ये, मध्ये तुम्ही पाहिलं असेल, आपण जे नारळातलं पाणी पितो ते असतं एंडोस्पर्म. ते कसं असतं तर मल्टीसेल्युलर असतं, हे लक्षात घ्या. आणि ते व्हॅक्युलेटेड असतं. म्हणजे दोन गोष्टी तुम्हाला माहिती पाहिजे, एक मल्टीसेल्युलर आणि व्हॅक्युलेटेड एंडोस्पर्म प्रेझेंट इन द कोकोनट. आणि अदर एक्झाम्पल्स इज व्हीट अँड सनफ्लावर. यामध्ये इनकम्प्लीट फॉर्मेशन ऑफ सेल वॉल तयार होते. तर हे दोन प्रकारे, दोन वेगवेगळ्या प्रकारचे एक्झाम्पल्स आहे, एक व्हीट सनफ्लावर आणि कोकोनट. तर तुम्ही फक्त एवढं लक्षात ठेवायचं का व्हीट, सनफ्लावर अँड कोकोनट आर एक्झाम्पल ऑफ न्यूक्लियर टाईप ऑफ डेव्हलपमेंट ऑफ एंडोस्पर्म. आता यानंतर आपण पाहणार आहोत दुसरा प्रकार, सेल्युलर टाईप ऑफ एंडोस्पर्म डेव्हलपमेंट. आता सेल्युलर टाईपमध्ये सुरुवात तिथूनच होणार का. या ठिकाणी सुद्धा काय महत्त्वाचं आहे तर प्रायमरी एंडोस्पर्मिक न्यूक्लियस. याचं काय होतं तर डिवायडेशन होतं, अनेक न्यूक्लियाई तयार होतात. परंतु यामध्ये काय फरक आहे तर यामध्ये इमिजिएटली दॅट फॉलोड बाय वॉल फॉर्मेशन. न्यूक्लियरमध्ये काय व्हायचं, वेळ लागायचा. म्हणजे पहिल्यांदा डिवायडेशन होईल आणि नंतर पेरिफेरीला न्यूक्लियस जातील आणि नंतर त्यांचं वॉल फॉर्मेशन होईल. परंतु सेल्युलर टाईपमध्ये काय होतं, जसे न्यूक्लियस डिवाइड होतात तसंच लगेच इमिजिएटली त्याच्याभोवती वॉल तयार होते, म्हणजे सेल फॉर्मेशन होतं. सो दॅट द एंडोस्पर्म सेल्युलर टाईप राईट फ्रॉम द बिगिनिंग. म्हणजे सेल्युलर टाईप ऑफ एंडोस्पर्म स्टार्टपासूनच होतात. ओके. आणि जवळपास 72 फॅमिलीजमध्ये, डायकॉट्समध्ये ह्या पद्धतीने डेव्हलपमेंट होते. म्हणजे सेल्युलर टाईप ऑफ डेव्हलपमेंट ऑफ एंडोस्पर्म ऑकर इन डायकॉट, असं लक्षात ठेवा. हाऊ मेनी फॅमिलीज, 72 फॅमिलीजमध्ये अशा पद्धतीची एंडोस्पर्मची डेव्हलपमेंट आपल्याला पाहायला मिळते. उदाहरणार्थ बाल्सम, पेटुनिया, ॲनाडॉक्झा या प्लांट्समध्ये आपल्याला सेल्युलर टाईप ऑफ डेव्हलपमेंट ऑफ एंडोस्पर्म पाहायला मिळते. आता आपण पाहणार आहोत तिसरा प्रकार. तिसरा प्रकार आहे त्याला म्हणतात हेलोबियल टाईप ऑफ डेव्हलपमेंट ऑफ एंडोस्पर्म. हा जरा दोघांचं कॉम्बिनेशन असलेला आहे. दोघांचं म्हणजे न्यूक्लियर टाईप आणि सेल्युलर टाईप या दोघांचं कॉम्बिनेशन असलेलं असं हेलोबियल टाईप ऑफ डेव्हलपमेंट ऑफ एंडोस्पर्म आहे. हेलोबियलचा डेव्हलपमेंट हे कॉमनली तुम्हाला मोनोकॉट किंवा मोनोकॉटिलिडॉनस यामध्ये एकदल वनस्पतीमध्ये जास्त प्रमाणात अशा पद्धतीचं डेव्हलपमेंट पाहायला मिळतं. तर कसं होतं ते डेव्हलपमेंट पहा. इन हेलोबियल टाईप ऑफ डेव्हलपमेंट ऑफ एंडोस्पर्म, फर्स्ट
डिव्हिजन होतं कोणाचं, प्रायमरी एंडोस्पर्म न्यूक्लियसचं. त्याच्यानंतर लगेच इट इज फॉलोडेड बाय द ट्रान्सफर वॉल. त्याच्यामध्ये एक ट्रान्सफर वॉल तयार होते जी सारखी नसते, ती एक छोटं आणि एक मोठं असं दोन कंपार्टमेंट यामध्ये तयार होतात. जी सेल डिवायडेशन आहे ती कशी असते, अनइक्वली असते. द स्मॉलर सेलचं नाव आहे या ठिकाणी चलाझल सेल आणि लार्जर सेलचं नाव आहे मायक्रोपायलर सेल. लक्षात ठेवा कोणत्या दोन सेल तयार होतात. स्मॉलर सेल जी आहे तिचं नाव आहे चलाझल सेल आणि लार्जर सेल आहे तिचं नाव आहे मायक्रोपायलर सेल. आता काय होतं नंतर, देन द न्यूक्लियाई इन इच सेल डिवाइड बाय फ्री न्यूक्लिअर डिव्हिजन. आता या दोघांमध्ये ही कोणती डिव्हिजन होती मग, फ्री न्यूक्लिअर डिव्हिजन. आणि नंतर काय होतं, अँड देन वॉल डेव्हलपमेंट बिटवीन द न्यूक्लियाई इन मायक्रोपायलर चेंबर. म्हणजे पहिल्यांदा वॉल फॉर्मेशन कशात होईल तर इन मायक्रोपायलर चेंबरमध्ये होईल. ओके. इट इज इंटरमिजिएट बिटवीन द सेल्युलर अँड न्यूक्लिअर टाईप ऑफ एंडोस्पर्म. मी तुम्हाला अगोदरच सांगितलं काय का हेलोबियल टाईप ऑफ डेव्हलपमेंटमध्ये दोघांचं कॉम्बिनेशन आहे. कोणत्या दोघांचं तर न्यूक्लिअर टाईप ऑफ डेव्हलपमेंट आणि सेल्युलर टाईप ऑफ डेव्हलपमेंट. परत एकदा आपण कसं याचं एक्झाम्पल काय तर अस्फोडेलस नावाची वनस्पती, अस्फोडेलस लक्षात ठेवणार. एक्झाम्पल हे परीक्षेमध्ये खूप महत्त्वाचे असतात, परीक्षेमध्ये ते विचारले जातात. परत एकदा ब्रीफ तुम्हाला टाईप्स ऑफ एंडोस्पर्म सांगतो. देअर आर 3 टाईप्स ऑफ एंडोस्पर्म. 3 प्रकारे. कशाच्या आधारावर केलेलं आहे तर ऑन द बेसिस ऑफ डेव्हलपमेंट, बेसिस ऑफ मोड ऑफ डेव्हलपमेंट, कशा पद्धतीने त्यांची वाढ होते त्याच्यावर. पहिला जो प्रकार आहे कसा लक्षात ठेवायचं, न्यूक्लिअर टाईप ऑफ डेव्हलपमेंट. हे सगळ्यात परीक्षेला बरेच विचारलं जातं का विच टाईप ऑफ डेव्हलपमेंट ऑफ एंडोस्पर्म इज कॉमन. तर उत्तर त्या ठिकाणी असतं न्यूक्लिअर टाईप. कारण मोस्ट ऑफ द कॉमन टाईप मध्ये हे पाहायला मिळतं अँजिओस्पर्ममध्ये. जवळपास 161 अँजिओस्पर्मिक फॅमिलीमध्ये तुम्हाला हे पाहायला मिळतं. आणि सगळ्यांची सुरुवात लक्षात ठेवायची, ही एंडोस्पर्मची निर्मिती ही प्रायमरी एंडोस्पर्मिक न्यूक्लियसपासून होते. हा शब्द खूप महत्त्वाचा आहे, प्रायमरी एंडोस्पर्मिक न्यूक्लियस. थोडक्यात पेन लक्षात ठेवा, प्रायमरी एंडोस्पर्मिक न्यूक्लियस. ओके. पहिल्या याच्यात काय लक्षात ठेवायचं, न्यूक्लिअर कशाला म्हणायचं का पहिल्यांदा प्रायमरी एंडोस्पर्मिक न्यूक्लियसचं काय होतं, रिपीटेडली डिवायडेशन होतं. आणि डिव्हिजन कसं असतं तर मायटॉटिक टाईपचं असतं आणि लगेच त्याच्यात वॉल फॉर्मेशन होत नाही. लक्षात ठेवा, पहिल्यांदा त्या न्यूक्लियाई पेरिफेरियल जातात. कशामुळे पेरिफेरियल जातात तर मध्ये व्हॅक्युल असतं आणि नंतर त्यांचं वॉल फॉर्मेशन होऊन सेल तयार होतात. आणि सेल्युलर टाईपचं कसं लक्षात ठेवायचं तर प्रायमरी एंडोस्पर्मिक न्यूक्लियस काय होतो, इमिजिएटली डिवाइड होतो आणि लगेच त्याला सेल वॉल फॉर्मेशन होतं, म्हणजे इथं वेळ लागत नाही. आणि सेल्युलर टाईपचं डायकॉटमध्ये कॉमनली पाहायला मिळतं. आणि हेलोबियल जो प्रकार आहे, हेलोबियलमध्ये कसं लक्षात ठेवायचं तर हेलोबियल हे दोघांचं कॉम्बिनेशन आहे. याच्यामध्ये जसं डिवायडेशन होतं, म्हणजे एका न्यूक्लियसचे 2 न्यूक्लियस झाले का लगेच मध्ये एक वॉल तयार होते. त्यामुळं काय होतं, 2 कंपार्टमेंट होतात, 2 सेल होतात. त्या 2 सेल, एक छोटी सेल होते, एक मोठी सेल होती. जी स्मॉलर सेल असते तिचं नाव चलाझल सेल आणि मोठ्या सेलचं नाव आहे मायक्रोपायलर सेल. आणि नंतर मग काय होतं तर फ्री न्यूक्लिअर डिव्हिजन होतं आणि नंतर त्याच्यापासून पहिल्यांदा सेल डिवाइड्स, फ्री न्यूक्लिअर डिव्हिजन अँड देन द वॉल डेव्हलपमेंट बिटवीन द न्यूक्लियाई इन मायक्रोपायलर चेंबर. इट इज द इंटरमिजिएट बिटवीन द सेल्युलर अँड nuclear type of development of endosperm. Hopes you are understood. Okay. Thank you.